अस्मितांचं राजकारण हे फक्त भारतात घडतं अशातला एक भाग नाही. आफ्रिकेत, आग्नेय आशियामध्ये जिथे बहुवांशिक देश आहेत तिथेही ते वेगळ्या पद्धतीने घडतं. मला संघटित होण्यासाठीचा सगळ्यात सहज, सोपा, पहिल्या प्रथम उपलब्ध असलेला घटक कोणता, तर तो जात आहे, धर्म आहे, प्रादेशिक अस्मिता आहे, भाषा आहे. आणि ते पुन्हा आपण कोणत्या गटात सामील होऊन कोणत्या आयडेंटिटीचं राजकारण करतो हे त्या संदर्भानुसार बदलतं. वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्या इतपत संधी जर नसतील तर मग ज्या संधी उपलब्ध आहेत त्या कशा मिळवायच्या, तर मग त्याच्यासाठी संघटित व्हायचं. आपल्याकडे अजून तरी आर्थिक आधारावर संघटित होण्याचं प्रमाण फार कमी आहे. ते पुढच्या 50 वर्षात तरी वाढेल की नाही याच्याबद्दल शंका आहे. सर्वसामान्य लोकांना विचारलं की काय बाबा तुम्हाला काय वाटतं, हे 1.5, 2, 3 जे काय मिळणार आहेत तर ते म्हणतील ह्याच्यासाठी आम्हाला त्याचा उपयोग झाला असंच म्हणतील लोक. राजकारणीही असा विचार करायला लागलेत की मी रस्ते केले, मी अमुक केलं, तमुक केलं, तरी देखील मला पैसे वाटावे लागत असतील तर मग मी विकास कामं कशासाठी करायची. म्हणजे एक प्रकारचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे की मी तुम्हाला पैसे देतो आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला मतं द्या. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज एक नवा विषय आणि नवीन गेस्ट ज्यांच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. माझ्याबरोबर आहेत नांदेडच्या पीपल्स कॉलेजचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक अभय दातार सर. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. आणि वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलत असतो राजकारणातल्या, त्यातल्याच सरांच्या काही विषयांवरती कालचं, आजचं आणि उद्याचं राजकारण याच्याविषयी मला सरांची गप्पा मारायच्या आहेत आणि समजून घ्यायचं आहे की राजकारण कसं बदलते आणि ते कुठं जात आहे. सर, मी सुरुवात करतो आयडेंटिटी पॉलिटिक्स पासून. तुमचा मूळ अभ्यासाचा विषय, प्रबंधाचा विषय हा आयडेंटिटी पॉलिटिक्स आहे. आपण जर आम्ही इंग्रजांच्या काळापासून हे केलं तर जसं इंग्रजांच्या काळामध्ये सत्ताधारी वर्ग म्हणजे सत्ता, आपण राज्यसंस्था ही मी पारिभाषिक शब्द वापरतो, त्याच्या हातात बरीच सत्ता आली. म्हणजे त्याच्या आधी राज्यकर्ते होते, ते वेगवेगळ्या जातीचे होते, वेगवेगळ्या धर्माचे होते. त्यांना लोकांनी कर भरावा आणि आपल्याला हवं तेव्हा सैन्यात सामील व्हावं, याच्या पलीकडे राज्यकर्त्यांच्या एका मर्यादेपलीकडे अपेक्षा नव्हत्या. अर्थात प्रत्येकाच्या हे स्थलकालानुसार ह्याच्यात बदल होत होता, एक सार्वत्रिक विधान करतोय. पण इंग्रजांच्या काळामध्ये राज्यसंस्था नावाची जी एक चीज आहे आणि त्यांनी नवीन आणलेलं औद्योगिकरण, त्यांनी आणलेली नवीन अर्थरचना, त्याच्यामुळे राज्यसंस्थेचा समाजावर पडणारा परिणाम हा पूर्वीच्या मानाने अनेक पटीने वाढला. आणि तो वाढल्यामुळे ह्या राज्यसंस्थेच्या धोरणावर आपण काहीतरी प्रभाव टाकला पाहिजे असं भारतीय समाजातला जो त्या काळातला पुढारलेला वर्ग होता, जो प्रत्येक प्रांतामध्ये, भाषिक प्रदेशामध्ये वेगवेगळा होता, त्या सगळ्यांना असं वाटायला लागलं. आणि मग जसा जसा शिक्षणाचा, जागृतीचा, नवीन पाश्चात्य विचारांचा प्रसार झाला तसं तसं आत्ता जे सत्ताधारी आहेत किंवा जे इंग्रज यांचं ऐकतात असं आपण ढोबळमानाने म्हणूया, ते आपले हितसंबंध संरक्षित करतायत. मग आपण का करू नये असं अनेकांना वाटायला लागलं. आता ह्याच्यामध्ये एक पक्ष असा आहे की इंग्रजांनी जातीच्या अस्मिता ह्या टोकदार केल्या वगैरे, धर्माच्या केल्या, असा एक आक्षेप नेहमी नोंदवला जातो. पण त्या मुळात उपलब्ध होत्या म्हणून त्यांना टोकदार करता आल्या असाही दुसरा पक्ष आपल्याला मांडता येतो. आणि त्यामुळे राज्यसंस्था जे करेल त्याचा समाजावर पूर्वीच्या मानाने मोठा परिणाम व्हायला लागला. म्हणजे मग इंग्रजांचं आर्थिक धोरण असेल, शेतसाऱ्याबद्दलचं धोरण असेल वगैरे वगैरे. त्यामुळे मग आपण तिथे पाहिजे. मग आपण तिथे पाहिजे तर म्हटलं मग आपण कोण, हा स्वाभाविक प्रश्न पुढचा. मग वेगवेगळ्या संज्ञा, मग महात्मा फुल्यांनी शूद्रातिशूद्र ही संकल्पना मांडली, नंतर बहुजन हा शब्द प्रचलित आला. इतर, हे आपण मराठी भाषिक प्रदेशाबद्दल बोलतोय, इतर भाषिक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अस्मिता या आकाराला आल्या. आणि मग राज्यसंस्थेकडे देण्यासारखं खूप आहे. म्हणजे मग शिक्षण धोरण असेल, शिक्षकांच्या नेमणुका असतील, सरकारी नोकऱ्या असतील, शिक्षणातल्या वेगवेगळ्या सवलती असतील, हे सगळं राज्यसंस्था देते आता. तर मग ते मला काहीतरी त्याच्यातला वाटा मिळाला पाहिजे. आणि मग तो मिळवायचा असेल तर मी संघटित झालं पाहिजे, मी आवाज केला पाहिजे. माझा उपद्रव मूल्य सरकारच्या दृष्टीने, नुसतं सरकार नाही, इतर समाज घटकांच्या दृष्टीने मला जाणवलं पाहिजे. आणि मग मी संघटित झालो की मी कोण, हा शब्द अर्थात मी हा प्रश्न पडतो, त्याची उत्तरं स्वतःला आणि इतरांना द्यावी लागतात. त्याच्यातनं एक ज्याला आपण कॅटेगरीज म्हणूया, मग वेगवेगळे समूह एकत्र येऊन आम्ही सगळे ह्या कॅटेगरीत मोडतो असं म्हणायला लागले. काही कॅटेगरीज ह्या इंग्रजांनी निर्माण केल्या असं म्हणायला जागा आहे. काहींना तुम्ही निर्माण करा असा भारतीय समाजातनं दबाव होता. अशातनं राज्यसंस्था काहीतरी देतेय आणि राज्यसंस्थेच्या व्यतिरिक्त आता देण्यासारखं कोणी नाही. तर मग सगळ्या ह्या मागण्या ह्या राज्यसंस्थेवर केंद्रित होऊन त्याच्यातनं एक प्रकारचं
अस्मितेचं राजकारण हे आयडेंटिटीचं पॉलिटिक्स हे निर्माण झालं. पण त्याच्याकडे आपण पूर्णतः नकारात्मक दृष्टीने पाहता कामा नये. त्याची अधिक इतक्या वेळ नाही आपल्याला, आपण तपशिलांनी वाटलं तर कधीतरी बोलता येईल आपल्याला. सर, आयडेंटिटी पॉलिटिक्स कसं सुरू झालं हे तर लक्षात आलं, पण 21व्या शतकात ज्यावेळी ग्लोबलायझेशन झालंय, संधी आहेत, अशा वेळेलाही आयडेंटिटी पॉलिटिक्स वाढताना दिसतं. त्याच्यावर आधारित पक्ष आहेत, त्याच्यावर आधारित प्रभाव घटक आहेत, त्याच्यात धर्म आहे, जात आहे, वंश आहे, भाषा आहे. 21व्या शतकातला आयडेंटिटी पॉलिटिक्स नक्की कसा आहे? आता आपण जेव्हा आयडेंटिटी पॉलिटिक्सकडे पाहतो, आपल्याकडे भारतामध्ये ह्याच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याची आपली सवय आहे, ती आपण थोडीशी बाजूला ठेवली पाहिजे, नंबर एक. दुसरं, जे प्रगत देश आत्तापर्यंत वांशिकदृष्ट्या एकजिन्सी होते ते आता वांशिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या बहुजिन्सी व्हायला लागलेले. आणि युरोपातले जेव्हा वांशिकदृष्ट्या एकजिन्सी होते ते धार्मिकदृष्ट्या, म्हणजे अगदी सगळे ख्रिश्चन देश होते, तिथे सुद्धा प्रोटेस्टंट पंथामध्ये पंथ उपपंथ होते, तिथेही धार्मिक पंथांच्या आधारे वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण आपण पाहत होतो. त्यामुळे अस्मितांचं राजकारण हे फक्त भारतात घडतं अशातला एक भाग नाही. आफ्रिकेत, आग्नेय आशियामध्ये जिथे बहुवांशिक देश आहेत तिथेही ते वेगळ्या पद्धतीने घडतं. त्यामुळे भारत हा काही आउटलायर किंवा युनिक केस नाही, हे आधी आपण समजून घेऊया. दुसरा मुद्दा जो जागतिकीकरणाचा आहे, तिथे पुन्हा आपल्याला काय दिसतं की एकीकडे जागतिकीकरण आल्यानंतर राज्यसंस्थेने म्हणजे आपल्या सरकारने आपल्या काही क्षेत्रातनं अंग काढून घेतलं. त्यामुळे तिथे ज्या संधी उपलब्ध होत होत्या आणि विशेषतः सामाजिक न्यायाच्या धोरणामुळे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना तिथे सामावून घेण्याची संधी उपलब्ध होती, तो एक रस्ता बंद झाला. खाजगीकरण झालं. आपल्याकडे खाजगी क्षेत्रावर कोणाचं वर्चस्व आहे ही चर्चा आपल्याकडे नेहमीच होते. त्याला एंट्री बॅरियर्स किती आहेत हाही एक वेगळा मुद्दा आहे. पण मग खाजगी क्षेत्रातल्या संधी उपलब्ध होण्यासाठी ज्या प्रमाणामध्ये शिक्षणाचा प्रसार, नुसता शिक्षणाचा प्रसार नाही, गुणवत्तेचा पूर्ण शिक्षणाचा प्रसार व्हायला पाहिजे होता, तो तितकासा झालाय असं म्हणता येणार नाही. आणि मग स्वाभाविकपणे माझा उपजीविकेचा जो प्रश्न आहेच, त्यात शेती क्षेत्रातला पेच आहे, तो दिवसेंदिवस अधिक गंभीर होतोय असं सगळेच त्याच्यातले अभ्यासक म्हणतात. मग मला काहीतरी मिळवायचं असेल तर मी जर संघटित होऊ पाहत असेल तर भारतीय समाजात किंवा इतर देशातही सुद्धा, म्हणजे भारतीय समाज, आपण भारतात राहतो म्हणून आपण भारतीय समाजाचं उदाहरण देतो, आपण आफ्रिकेत गेलो तर तिथे कदाचित ट्राईब हा घटक येईल. मग मला संघटित होण्यासाठीचा सगळ्यात सहज सोपा पहिल्या प्रथम उपलब्ध असलेला घटक कोणता, तर तो जात आहे, धर्म आहे, प्रादेशिक अस्मिता आहे, भाषा आहे. आणि ते पुन्हा आपण कोणत्या गटात सामील होऊन कोणत्या आयडेंटिटीचं राजकारण करतो हे त्या संदर्भानुसार बदलतं. म्हणजे आपण कदाचित लोकांना पटायचं नाही, पण मुंबईत त्या अर्थाने जातीचं राजकारण होत नाही, तिथे अर्थातच भाषिक अस्मितेचं राजकारण होणार, कारण का त्याचा कॉन्टेक्स्ट हा बहुभाषिक आहे. हे कदाचित मराठवाड्यातल्या एखाद्या जिल्ह्यामध्ये जिथे सगळेच बहुतांश मराठी बोलणारे आहेत, तिथे कदाचित त्यांना भाषेच्या अनुषंगाने संघटित होण्याची गरजच भासत नाही. थोडक्यात बोलायचं झालं तर जेव्हा अर्थव्यवस्था ही एका अर्थाने कुंठित असते आणि तिथे मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत नाहीत, तेव्हा ज्या उपलब्ध संधी आहेत त्या कोणाला मिळाव्यात ह्याच्यासाठी जेव्हा लोक संघटित होतील, तेव्हा आपल्याकडे अजून तरी आर्थिक आधारावर संघटित होण्याचं प्रमाण फार कमी आहे. ते पुढच्या 50 वर्षात तरी वाढेल की नाही याच्याबद्दल शंका आहे. मग संघटित कसं व्हायचं, तर मग आपण ज्या जातीचे आहोत, उपजातीचे आहोत, धर्माचे आहोत, त्या आधारावर संघटित होणं हे स्वाभाविक आहे असं म्हणेन. म्हणजे चूक बरोबर हा या फंदात आपण आत्ता पडू नये, ते स्वाभाविक आहे. आणि म्हणून जागतिकीकरण आल्यानंतर सुद्धा, कारण त्याच्यातनं जितक्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या, एक भारताची लोकसंख्या वाढतीये, डेमोग्राफिक डिव्हिडंडची चर्चा होती, तो डिव्हिडंड एका डिझास्टर ही चर्चा होती, पण त्या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्या इतपत संधी जर नसतील तर मग ज्या संधी उपलब्ध आहेत त्या कशा मिळवायच्या, तर मग त्याच्यासाठी संघटित व्हायचं. आणि ते संघटन पुन्हा आयडेंटिटीच्या अनुषंगाने होतं. त्यामुळे जागतिकीकरण झालं तरी आयडेंटिटी पॉलिटिक्स जिवंत का आहे त्याचं उत्तर अर्थव्यवस्थेत आहे असं एक मला वाटतं. पण मान्य आहे की ह्या स्वाभाविक गोष्ट आहे की आपण आयडेंटिटी पॉलिटिक्सकडे जातो. आत्ता कुठलं आयडेंटिटी पॉलिटिक्स वर्क होतंय, जातीचं होतंय, धर्माचं होतंय, का ते इंटरचेंजेबल आहे, का ते बदलतंय? त्या दोन्हीचं एक प्रकारे इंटरमिक्सिंग झालंय असं. म्हणजे आपण जर भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाकडे पाहिलं तर एक ओव्हरआर्चिंग हिंदू आयडेंटिटीच्या अनुषंगाने आपण राजकारण करतो असं साधारणपणे जे सार्वजनिकरित्या त्या पक्षाची नेते मंडळी विधानं करतात त्याच्यावर एक निष्कर्ष असा निघू शकतो. आणि मग ह्या ओव्हरआर्चिंग हिंदू आयडेंटिटीमध्ये तुम्ही तुमची जातीय अस्मिता घेऊन आलात तरी कोणाचं काही म्हणणं नाहीये, कारण का शेवटी तुम्ही
तुमच्या जातीबरोबर तुम्ही तुमच्या धार्मिक अस्मितेलाही तितकीच मान्यता देता, असं असेल तर मग अशा पद्धतीने ज्यांना राजकारण करायचं आहे ते आक्षेप घेणार नाही. म्हणजे जसं स्वातंत्र्य चळवळीमध्ये लोक धर्म आणि जात त्यांचे होताच ना, पण आपण भारतीय देखील आहोत असं दोन्ही म्हणायचे. ते त्याही काळात निवडणुकांची तिकीटं वाटत असताना जातीचा मुद्दा यायचा, धर्माचा मुद्दा यायचा, पण आपण भारतीयही आहोत, हे बॅलन्स होत होतं. त्यामुळे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतातल्या अस्मिता ह्या म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतीलच असं नाही. मी एकाच वेळेला 2-3 वेगवेगळ्या आयडेंटिटीजचा धारक असू शकतो आणि त्या सगळ्यांना मिळून मी काही राजकारण करीन आणि माझी कोणती आयडेंटिटी कोणत्या परिस्थितीमध्ये पुढे रेटायची हे प्रत्येक माणूस कदाचित त्याचं गणित वेगवेगळं असेल. त्यामुळे अशा आयडेंटिटीज आपल्या मल्टिपल आयडेंटिटीज आहेत. आता हे कदाचित लोकांना अतिशयोक्त वाटेल, मल्टिपल आयडेंटिटीज आहेत आणि त्या एकाच वेळेला मी धारण करतो आणि संदर्भानुसार मी त्याच्यातली कुठली घेऊन पुढे जायचं हे मी ठरवतो. असं आपण थोडंसं लोक कसे वागतात वेगवेगळ्या संदर्भात तर आपल्याला कदाचित हे लक्षात येईल. मग प्रमुख राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते ह्या मतदाराची कुठली आयडेंटिटी ट्रिगर करायची ह्याच्यावर काम करतात का? उदाहरणार्थ, एकच मतदार लोकसभेला मतदान करताना हिंदू म्हणून करू शकतो, विधानसभेला मतदान करताना त्याच्या जातीवरून करू शकतो आणि ग्रामपंचायतीच्या वेळेला त्याच्या कदाचित पोट जातीवरून करू शकतो. हे कसं घडतं? असं घडतं का आणि घडवलं जातं का? आत्ता आपण महाराष्ट्रामध्ये जे निकाल पाहिले, लोकसभा आणि विधानसभेच्या निकालामध्ये जाणवण्या इतपत फरक आहे, आपल्या सगळ्यांनाच मान्य आहे. मग त्याचा एका बाजूने विचार केला तर हे तुम्ही जसं म्हणताय तसं असणार. आणि मगाशी जसं मी म्हटलं की कॉन्टेक्स्ट काय आहे, की माझ्या मतदारसंघात मी जर सजग मतदार असेन आणि मी कुठल्या तरी एका पक्षाशी नेत्याशी बांधला गेलेलो असेन वेगवेगळ्या कारणांनी, तर मी त्या मतदारसंघात त्या निवडणुकीचं स्पर्धेचं पॅटर्न काय आहे हे मी पाहणार आणि त्याप्रमाणे मग मी कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, माझे आर्थिक हितसंबंध कोणते आहेत, ह्या सगळ्याचा काहीतरी हिशोब मांडून मतदान करत असतील असं म्हणायला जागा आहे. हे आपण एक प्रकारे जे आपण मतदान वर्तन आपल्या परिचितांमध्ये, माहितीच्या लोकांमध्ये आपण पाहतो त्याच्यावरनं असं म्हणायला जागा आहे. अर्थात लोक कोणत्या कारणासाठी कोणत्या घटकाच्या आधारे मतदान करतात याचा खरंच शोध घ्यायचा झाला तर फार वेगळ्या पद्धतीने अभ्यास करून ते शोधून काढावं लागेल. कारण का अनेक वेळेला लोकांना जर विचारलं तुम्ही कोणाला मतदान केलं तर लोक सांगतात, त्या जे काही निर्णय घेतला तो नेमका का घेतला असं फार लोक चटकन सांगू शकत नाही. त्यांनाही त्यावेळेला विचार पाहिजे, ते कदाचित अनकॉन्शियसली हे निर्णय होत असतील, माहीत नाही आपल्याला. पूर्वीच्या काळी जातीची अस्मिता विरुद्ध धर्माची अस्मिता असं होतं, ज्याला मंडल विरुद्ध कमंडल अशी चर्चा झाली. आज ही घडीला जात विरुद्ध धर्म असं राजकारण आहे का? तसं दिसत नाही. म्हणजे उत्तर प्रदेश किंवा बिहारसारख्या राज्यांमध्ये ज्याला आपण मंडल पार्टीज म्हणतो, मग ते मुलायम सिंगांची आणि आता अखिलेश यादवांचा पक्ष समाजवादी असेल किंवा राष्ट्रीय जनता दल असेल, ते त्या पद्धतीने राजकारण करू पाहतायत. पण एक दुसरीकडे आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचा जो काही विजय होतो त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं सोशल कोअलिशन असतंच. म्हणजे आपण तिकीट वाटपाच्या वेळेला जेव्हा प्रत्येक राजकीय पक्षांनी कोणत्या जातीच्या लोकांना किती तिकीटं वाटली आहेत ह्याचे तपशील आता वर्तमानपत्रांबद्दल पक्षांकडनं सुद्धा जाहीर केले जातात, तेव्हा ते कोअलिशन बिल्डिंगचाच प्रकार आहे एक. त्यामुळे ह्या मुळात मगाशी जसं म्हटलं की एकाच वेळेला मी माझी धर्माची अस्मिता आणि एकाच वेळेला माझी जातीची अस्मिता मी धारण करून त्या परिस्थितीमध्ये मी कदाचित वेगळा निर्णय घेईन असं होऊ शकतं. त्यामुळे तो पुन्हा कॉन्टेक्स्च्युअल प्रश्न आहे की त्या वेळेला काय होईल, त्या वेळेला वातावरण निर्मिती. म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की नेते काही ट्रिगर कोणते करतील आणि त्याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळू शकतो, हे आपण फार अवघड आहे सांगणं. की ह्या निवडणुकीत मागच्या वेळेला असं झालं त्यामुळे या निवडणुकीतही असंच होईल हे सांगणं अवघड असतं. कारण का पुन्हा त्या वेळेचे इश्यूज हे वेगवेगळे असतात. मग एखादा राजकीय नेता काहीतरी वक्तव्य करतो आणि त्यांनी निवडणूक बदलली असं आपल्याला अनेक ठिकाणी जाणवतं आणि ती टिप्पणी अनेक वेळेला त्याचा सामाजिक काही संदर्भ असतात ज्याच्यामुळे लोकांचं मानस बदलतं किंवा जे दृश्य स्वरूपात आपल्याला दिसत नाही अंतर्गत वेगवेगळ्या समूहांमध्ये अंतर्गत चर्चेतनं काही बदल होतात. त्यामुळे हे फार अवघड आहे सांगणं. आपण बोलताना मात्र चर्चा करताना असं करतो की पुरोगामी राज्य आहेत, पुरोगामी देश आहे, तर विकासाच्या मुद्द्यावर मतदान व्हावं, धोरणाच्या मुद्द्यावर मतदान व्हावं. पण प्रत्यक्षात अनालिसिस करताना आणि कित्येकदा मतदान करताना जातीवर किंवा धर्मावरच होतं. हो, कारण का धोरणात एकतर धोरणात्मक भिन्नता ज्याला आपण म्हणूया की अमुक एखादा पक्ष सत्तेत आला
तर तो अशा पद्धतीची धोरणं राबवेल आणि तमुक एखादा पक्ष आला तर तो अमुक एका पद्धतीची आर्थिक धोरणं राबवेल, असा आर्थिक बाबतीमध्ये तरी आपल्याला फरक जाणवतो का? म्हणजे आपण उदाहरण घ्यायचं झालं तर केरळसारख्या राज्यामध्ये जिथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आजी सत्ता आहे, दुसऱ्यांदा ते निवडून आले, तिथेही त्यांना परकीय गुंतवणूक नकोय अशातला भाग नाही. ती कोणत्या अटी आणि शर्तींवर त्याचा स्वीकार करायचा ह्याच्याबद्दल त्यांचं काही अंशी इतर राज्यांच्या तुलनेत वेगळं काही म्हणणं असेल, पण असं नाही कोणी म्हणत की आता आम्हाला परकीय गुंतवणूकच नको, की आम्ही वर्ल्ड बँक, IMF, एशियन डेव्हलपमेंट बँक यासारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडनं कसलीच मदत घेणार नाही आणि आमच्या रिसोर्सेसवर आम्ही आमच्या राज्याचा विकास करू, असं फार कोणी म्हणताना दिसत नाही. कोणी राजकीय पक्षही म्हणत नाही. म्हणजे वर्ल्ड बँक किंवा IMFची लोक जेव्हा भेटायला भारतात भेटीवर येतात आणि जर ते एखाद्या राज्याच्या राजधानीत गेले तर तिथले सगळे मुख्यमंत्री त्यांना जाऊन भेटतात आणि म्हणतात आमच्या राज्याच्या विकासाला तुम्ही मदत करा. मग तिथे अटी शर्ती काही फार कोणी बोलत नाही. आपण हे आपण दिसतोय ना सामाजिक बाबतीमध्ये त्या पक्षाचा जो काही बांधलेला मतदार आहे, पारंपरिक मतदार आहे, त्या मतदाराच्या दृष्टीने हिताची काही धोरणं हे कदाचित प्रत्येक पक्षाची वेगवेगळी असणार, ती असतातच. पण आर्थिक बाबतीमध्ये जेव्हा आपण म्हणतो की विकासाचं राजकारण होत नाही, पण मग तुमची विकासाची दृष्टी वेगवेगळी आहे असं म्हणायला वाव आहे का आज रोजी? की बाबा मी मुक्त अर्थव्यवस्थेचा समर्थक आहे, त्यामुळे मी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ही धोरणं स्वीकारणार आणि मी कल्याणकारी राज्याचा समर्थक आहे, त्यामुळे मी शासकीय शिक्षण व्यवस्था जी आहे ती अशा पद्धतीने बळकट करणार. किंवा आरोग्य सेवा असेल, कोणतंही क्षेत्र घेऊया सार्वजनिक सेवांचं, तसं कोणी म्हणताना दिसत नाही. म्हणजे आपल्या सगळ्या शहरांमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट जवळपास नाही. म्हणजे पुण्यात आहे, मुंबईत त्याच्याबद्दल तक्रारी आहेतच, पण प्रत्येक मोठ्या शहरामध्ये किंवा STची परिस्थिती मी सुधारीन अशा पद्धतीने असं फार कोणी म्हणताना दिसत नाही. एक जनरल त्या खात्याची जबाबदारी दिल्यावर लोक म्हणतील की नाही मी लोकांच्या कल्याणासाठी काहीतरी करीन, पण ठोस असा जर विचार केला तर फार फरक दिसत नाही. तर हा एक मुद्दा ह्याच्यामुळे कदाचित लोक त्याच्या, पण ते पुन्हा दुष्टचक्रासारखं आहे किंवा आधी कोंबडी किंवा आधी अंडच, की राजकारणी आर्थिक विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करत नाहीत आणि त्यामुळे मतदार प्रतिसाद देत नाहीत किंवा का मतदारांना ते नको आहेत म्हणून ते त्या मुद्द्यांवर प्रचार करत नाही, असं दोन्ही अंगाने त्याचा विचार करता येईल. याचा अर्थ अस्मितेचं राजकारण वगळता भारतातले सर्व पक्ष सारखेच विचार करतात का? निदान आर्थिक धोरणांच्या बाबतीत जर विचार केला तर आता 91 नंतर आपण जागतिकीकरणाची सगळी प्रक्रिया, उदारीकरणाची प्रक्रिया स्वीकारली. केंद्र सरकार का कुठल्याही पक्षाचं असेल ना, दावोसला सगळीच मंडळी जातात. आता दावोसच्या परिषदेला राज्यांचे सुद्धा मुख्यमंत्री जातात आणि आमच्याकडे परकीय गुंतवणूक येऊ दे ह्याच्यासाठीच ते तिथे जातात. त्यामुळे असं कोणाला म्हणत नाहीये की मला परकीय गुंतवणूक नको किंवा मला विशिष्ट प्रकारचीच परकीय गुंतवणूक हवी आणि ती काय मला दावोसला मिळत नाही, सबब मी काही दावोसला जात नाही, असं तर काही कोणी म्हणत नाही. किंवा कोविड नंतर चीनवर फार अवलंबित्व होतं म्हणून चीनमध्ये जे कारखाने आहेत त्या कंपन्यांना आपल्याकडे आकृष्ट करण्याची प्रत्येक राज्यामध्ये स्पर्धा आहे. आणि मग आपण पाहतोच की कुठल्या राज्याकडे अधिक परकीय गुंतवणूक आली ह्याच्यावरनं मग राजकीय चढाओढ सुरू होते. म्हणजे परकीय गुंतवणूक ह्याच्याबद्दल एकमत आहे सगळ्यांचं. मग फरक नेमका दाखवायचा झाला तर तो कुठे आहे? मग राज्यकारभार कसा केला जातो ह्याच्यात काही लोकांना कदाचित फरक जाणवत असेल किंवा त्या पक्षाचा जो पारंपरिक बांधलेला मतदार आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून काही गोष्टी केल्या जातात. हा फरक आहे. हा फरक लक्षात घेऊन आपण जर आर्थिक धोरणांकडे पाहिलं तर कितीसा फरक मला जाणवत नाही, कदाचित काही लोकांना जाणवेल, आय डोंट नो. आर्थिक मुद्दा निघाला म्हणून सगळीकडे आता एक नवं मॉडेल आलंय की डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करा आणि मग सत्तेत परत राहा. काय वाटतं या मॉडेलबद्दल तुम्हाला? हे कसं आहे की मतदारांच्या दृष्टीने विचार केला तर सगळीकडे सार्वजनिक सेवा, मग ते सार्वजनिक आरोग्य असेल, सरकारी शाळा असतील, त्या डबघाईला आलेल्या असतील आणि मला जिवंत राहायचं असेल तर मला खाजगी क्षेत्राकडे जाण्याशिवाय उपाय नसेल, तर अशा वेळेला कोणीतरी मला आर्थिक मदत देत आहे सरकारकडनं रीतसर आणि त्याला कुठेही मला अर्ज करावा लागत नाही, डायरेक्ट माझ्या बँक खात्यावर, तर लोकांना त्याचा अप्रूप वाटणार, ह्याच्यात आश्चर्यकारक काहीच नाही. पण ही तात्पुरती उपाययोजना आहे. हे लोकांच्या लक्षात येईल का की मला सरकारी हॉस्पिटल माझ्या जिल्ह्यात नाही किंवा जिल्हा परिषदेच्या महापालिकेच्या शाळा नाहीत म्हणून मला महागड्या
शाळांमध्ये माझ्या मुलांना जावं लागतं, मला खाजगी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवा घ्यावी लागते. ह्याच्या मागची कारणं ही सरकार त्याच्याकडे पुरेसं लक्ष देत नाही हे आहे. आणि त्याच्यावर उपाय म्हणून मला 1.5-2 काय जे वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या रकमांची आश्वासनं देतात ती मला मिळतात, त्याच्यातनं मी तो खर्च भागवणार. अशा परिस्थितीमध्ये लोक इतका विचार करणार नाहीत, कारण का त्यांना त्यांची तात्कालिक इमिजिएट गरज ही भागवणं त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हे तुम्ही सर्वसामान्य लोकांना विचारलं की काय बाबा तुम्हाला काय वाटतं हे 1.5-2-3 जे काय मिळणार आहेत ते, तर ते म्हणतील ह्याच्यासाठी आम्हाला त्याचा उपयोग झाला असंच म्हणतील लोक. ते असं किती जण म्हणतील की नाही बाबा जिल्हा परिषदेची शाळा असती तर आम्हाला तिथे स्वस्त पडलं असतं, मग हे पैसे मिळाले नसते तरी चाललं असतं, असा विचार करणारे किती लोक आहेत. आणि ते का करत नाहीत हा फार पुन्हा मोठा प्रश्न आहे, त्याची फार वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करता येईल. पण आत्ता 2024च्या निवडणुका आणि आत्ताच्या राजकारणाचा अभ्यास केला तर मतदार किंवा सामान्य नागरिक राजकारणाकडे नक्की कसा बघतोय असं वाटतं? ते एक प्रकारचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे की निवडणुकांमध्ये पैशाचं वाटप होतं हे आता आपल्याला गेली 10 वर्ष आपण पाहतोय. पूर्वी सत्ताधारी पक्ष जो कोणी असेल त्याच्या हातामध्ये संसाधनं असायची, त्यामुळे त्याच्यात सत्ताधारी पक्षाचा पुढाकार असायचा. आता सगळे तेच करतात. आणि मग मानस असं बनत चाललंय की मी ज्यांना निवडून दिलंय माझ्या डोळ्यादेखत त्यांची जर आर्थिक परिस्थिती सुधारत असेल तर मग मी मतदानाच्या वेळेला त्यांनी कामं काय केली ह्याचा विचार करण्यापेक्षा पैसे घेतलेले काय वाईट, किंवा सगळेच देत आहेत ना सगळ्यांकडनं घेऊया आणि मग आपल्याला त्याला मतदान करू, हे एकीकडे. आणि मग राजकारणीही असा विचार करायला लागलेत की मी रस्ते केले, मी अमुक केलं तमुक केलं, तरी देखील मला पैसे वाटावे लागत असतील तर मग मी विकास कामं कशासाठी करायची. म्हणजे एक प्रकारचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे की मी तुम्हाला पैसे देतो आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला मतं द्या, किंवा मी सगळ्यांकडनं सगळेच पैसे देतात त्यामुळे आम्ही सगळ्यांकडनं घेतो आणि मग त्यातल्या त्यात आम्हाला जो बरा वाटतो त्याला आम्ही देऊ. अशा पद्धतीची एक मानसिकता झालेली आहे की हे जणू काही ग्राहक आणि विक्रेता असं काही नातं होऊ घातलेलं आहे की काय. आणि हे काही मला लोकशाहीच्या दृष्टीने फार चांगली गोष्ट आहे असं वाटत नाही. तर पण याला असं कारण आहे का की समजा मी मध्यमवर्गीय किंवा त्याच्यावरच्या आर्थिक दर्जात असेल तर मला राजकारण्यांची तशी गरजच लागत नाही? हे एक कारण आहेच की म्हणजे साधं आपण उदाहरण घेऊया रोजच्या दैनंदिन जीवनातलं. माझ्याकडे जर उद्या पाणी येणार नसेल तर मी उच्च मध्यमवर्गीय किंवा त्याही वरच्या आर्थिक श्रेणीतला माणूस हा काही स्थानिक नगरसेवकाला फोन करणार नाही, तो टँकर मागवेल. किंवा मला विजेचा काही अडचण असेल तर इन्व्हर्टर आहेत आणि आता तर सोलर पॉवरची सुद्धा पर्याय उपलब्ध आहे. तर मग खाजगी शाळांमध्ये जाऊ, आम्ही इकडे जाऊ तिकडे जाऊ, मला जर सरकारची गरजच वाटत नसेल तर मग मी मतदान तरी का करू. आणि हे आपल्याकडे आहे, आकडेवारीनिशी सिद्ध करता येतं की अधिक सधन वर्ग याच्यातलं मतदानाचं प्रमाण हे कमी आहे आणि आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातल्या मतदारांमध्ये मतदानाचं प्रमाण जास्त आहे. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते कशामुळे होतं ह्याच्याबद्दल लोक वेगवेगळी कारणं सांगतात, पण एक कारण आहे की आपण मतदान केलं नाही तर आपल्याला शासकीय सोयीसुविधांपासून वंचित ठेवलं जाईल ही एक कुठेतरी अनामिक भीती असते, किंवा आम्हाला योजना मिळणार नाही ही एक भीती असते. ती खरी खोटी निर्माण केलेली हे पुन्हा त्या व्यक्तीच्या परसेप्शनवर अवलंबून आहे. पण मग जितकं प्रायव्हेट होत जाईल, जितकं शहरीकरण होत जाईल तिथं राजकीय व्यवस्थेची गरज, सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे तर लागणारच नाही का? मग लागेल, कारण का त्या सगळ्या गरजा खाजगी क्षेत्र तरी वेगवेगळ्या पद्धतीने पुरवत असला तरी त्याच्याकडनं ती विकत घेण्याची क्षमता आज भारतातल्या किती लोकांकडे आहे. म्हणजे असं आपण हायपोथेटिकली म्हणलो की उद्या सगळ्या सरकारी शाळा बंद करू आपण आणि खाजगी शाळा चालू कराव्या ज्यांना परवडतं, किंवा असं म्हणू त्यांना जगायचं असेल त्या शाळांना तर त्या त्यांच्या फिया कमी ठेवतील, किंवा हॉस्पिटल्सबद्दल सुद्धा असं आपण जर म्हणालो तर तिथपर्यंत जाण्याची आर्थिक क्षमता तरी किती जणांची आहे. त्यामुळे शहरीकरण झालं, जागतिकीकरण झालं तरी कल्याणकारी राज्य आणि त्याच्या ज्या काही बेसिक म्हणजे लॉ अँड ऑर्डर, डिफेन्स, परराष्ट्र धोरण, पायाभूत सुविधा याच्या पलीकडे जी राज्यसंस्थेची कर्तव्य आहेत ती कायमच राहतील, ती काही जाणार नाही. आणि ती आपण इतर देशांमध्ये ज्याला आपण प्रगत देश म्हणतो जिथे अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्थेचं प्रारूप बऱ्याच अंशी स्वीकारलं आहे तिथे काय हे सगळं राज्यसंस्थेनी जबाबदारी झटकून टाकली आहे
असं तर काही नाही आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात ते ठेवावंच लागेल. देशाच्या पातळीवरती जवळपास ध्रुवीकरण क्लिअर आहे. एक भाजप प्रणित विचार, काँग्रेस प्रणित विचार. राज्याच्या पातळीवर आत्ता महाराष्ट्रात ते झालेलं दिसतं. 2024च्या निवडणुका पाहिल्या तर एकूणातच भारतातल्या राजकारणाची दिशा पक्षवाईज, धर्म म्हणून, मुद्दे म्हणून, जात म्हणून कुठल्या दिशेला जाईल असं वाटतं? आत्ता तर जसं थोडासा इतिहासाचा दाखला इथे द्यायला काही हरकत नाही की भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिले 2, 2.5, 3 दशकं काँग्रेसचं ज्या प्रकारे वर्चस्व होतं की निवडणुकीत तो जिंकत होता. त्याचं जे म्हणणं आहे त्याला विरोधी पक्ष प्रतिसाद देत होते. अनेक वेळेला धोरणात्मक पर्याय देण्याच्या ऐवजी काँग्रेस जे आश्वासन देत आहे तेच आम्ही त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने करू, अशा पद्धतीची भाषा त्यावेळेला बोलली जात होती. तेच प्रारूप थोडंसं आज विशेषतः गेल्या 3 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला जो विजय मिळाला त्याला प्राध्यापक रजनी कोठारींनी काँग्रेस सिस्टीम असं नाव दिलं होतं. तेच आपल्याला कदाचित रिपीट होताना दिसेल. अर्थात स्थलकालाचा फरक असतो. आव्हानं त्या काळातलं राजकारण आज इतकं स्पर्धात्मक नव्हतं. त्यावेळेला आपली अर्थव्यवस्था ही बंदिस्त होती. आपल्या जगाशी तितकासा संबंध नव्हता आर्थिक स्वरूपामध्ये. आज सगळे संदर्भ पुन्हा बदललेले आहेत. त्यामुळे काही साम्यस्थळं आपल्याला दिसतील. पण एकूण तुम्ही दिशेचा अगदी आपण ॲबस्ट्रॅक्ट नाही म्हणणार मी, पण ब्रॉड लेवलला बोलायचं झालं तर हे जे काँग्रेसचं मॉडेल होतं 60, 70, 80च्या दशकापर्यंत ते साधारणपणे खिळखिळं होत काय होईना ते टिकून होतं. 89, 90 नंतर ते अस्तंगत आलेलं आहे. तेच मॉडेल वेगळ्या पद्धतीने, मुद्दे वेगळे आहेत, पक्ष वेगळा आहे, नेतृत्व वेगळं आहे, प्राधान्यक्रम वेगळा आहे, पण आम्ही जे म्हणतोय तीच चौकट आहे आणि त्या चौकटीला विरोधी पक्ष प्रतिसाद देतात. हे जे 60-70च्या दशकात होतं तेच कमी अधिक प्रमाणामध्ये दिसतं. दुसरा एक मुद्दा तो कितीसा पटेल माहीत नाही की त्या काळामध्ये विरोधी पक्षांनी मांडलेल्या अनेक कल्पना धोरणात्मक या काँग्रेस पळवून नेत असं. म्हणजे जमीन सुधारणाचं आपण उदाहरण घेतलं तर साम्यवाद्यांचा आव्हान मोडून काढायचं असेल तर आपण ग्रामीण भागामध्ये शेतीच्या ओनरशिपचा पॅटर्न बदलला पाहिजे. हे लक्षात आल्यावर भूदान आंदोलन झालं, पुढे सगळ्या जमीन सुधारणांच्या कायद्या आल्या, सहकारी चळवळ आली, सगळं त्याचा एक कॉन्टेक्स्ट आहे. आज आपल्याला थोडंसं तसं दिसतं की DBT हे मनरेगा, DBT, आधार ह्या सगळ्या कल्पना ह्या UPA 1 आणि 2च्या काळात आल्या होत्या. त्याच्यावर त्या काळात विरोधी पक्षांनी अर्थातच टीका केली, ते त्यांचं काम होतं. त्याच्यातल्या काही गोष्टी त्यांनी स्वीकारलेल्या आहेत आजच्या केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांनी. त्यामुळे आम्ही म्हणतो ती चौकट आणि त्याला विरोधी पक्ष रिस्पॉन्ड करतात आणि विरोधी पक्षांनी काही कल्पना मांडली तर ती सत्ताधारी पक्ष हे आपलीशी करतात आणि मग ती आमचीच कल्पना आहे असं, किंवा आम्ही त्यांच्याकडनं घेतली असली तरी आम्ही ती अधिक चांगल्या पद्धतीने राबवली. हे जे 50-60च्या दशकामध्ये आपल्याला दिसत होतं तेच मोरलेस आज मला तरी दिसतं. त्याच्याबद्दल अर्थात मतांतरे असणारच. पण डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक काय आत्ताच्या राजकारणाची? बाकी सगळं जरी हिस्ट्री रिपीट्स प्रमाणे असलं तरी ही एक गोष्ट वेगळी आहे बाबा. गेल्या 100 वर्षाचा अभ्यास केला तर हे या काळाचं पिक्युलर तत्व आहे असं काय? तसं पाहायला गेलं तर मग धार्मिकतेचा, धार्मिक अस्मिता, धार्मिक मुद्दे हे भारतीय राजकारणामध्ये अगदीच परिग्रस्त कधीच नव्हते. त्यांना एक जागा होती. पण आर्थिक मुद्दे, इतर काही मुद्दे, जातीची समीकरणं ही त्याच्यापेक्षा वरचढ धीरत असते. म्हणजे आज आपण सगळ्यात ठळक मुद्दा जर आपण पाहिला तर आपल्याला दिसेल की धार्मिक आधारावर राजकारण, आता त्याचा आधार मग धार्मिक अस्मितेचं संरक्षण करणं, त्या आधारे काही हितसंबंध जोपासणं. हितसंबंध हा पुन्हा आपण नेहमी निगेटिव्ह पद्धतीने शब्द वापरतो, त्याला दरवेळेला निगेटिव्ह कनोटेशन असतंच असं नाही, हे पण लक्षात घेऊया. इंटरेस्ट, नॉट नेसेसरी वेस्टेड इंटरेस्ट, ते जोपासणं हे राजकारणाचा काय म्हणूया आपण मुख्य उद्देश आहे. हे आता गेल्या 10 वर्षात आपण प्रस्थापित झालंय असं म्हणू शकतो. पण पुन्हा मुद्दा आहे की जे ऐतिहासिक दाखले मी दिले त्याकडे एकूणच काळाची गती, राजकारणातल्या बदलांची गती ही धीमी होती. आज आपल्याला जगात सगळं जे काही चाललंय ते आपल्यापर्यंत लगेच क्षणार्धात पोहोचतं. राजकारणाचं जे काही डायनामिक आहे, गतिशास्त्र आहे, तेही त्याला वेग आलेला आहे. त्यामुळे ही परिस्थिती टिकेल न टिकेल, टिकली तर कोणत्या स्वरूपात टिकेल, अधिक वेगवान होईल का त्याची गती कमी होईल, हे एकूण परिस्थिती जी बदललेली आहे, तंत्रज्ञानाची प्रगती झाली आहे, आर्थिक उत्पादनाचे सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काय होईल आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्यामुळे पुन्हा काय बदल होतील सांगते. पण गेल्या 10 वर्षात
हे मुद्दे केंद्रस्थानी आलेले आहेत. आणि मग त्याच्या अनुषंगाने दुय्यम म्हणूया किंवा त्याच्या बरोबरीने औद्योगिकरण आणि आर्थिक विकास ह्याचा एक आश्वासन म्हणूया आपण, ते दिसतं. हे सगळीच राज्य आज परकीय गुंतवणूक, देशी गुंतवणूक, तंत्रज्ञान याच्यावर भर देतात. सर, हे झालं देशाचं राजकारण. महाराष्ट्राचं राजकारण कसं इव्हॉल्व्ह होतं असं वाटतं? महाराष्ट्राच्या राजकारणाचं इव्हॉल्व एक आपण लक्षात घेतलं की महाराष्ट्र आता शहरी राज्य आहे. मी आता 21ला जी जनगणना घातली होती ती झाली नाही, पुढची कधी होईल माहीत नाही. पण 11च्या जनगणनेत 40% अधिक लोकसंख्या महाराष्ट्राची ही शहरात राहते. औद्योगिकरणाचा एक विशिष्ट टप्पा आपण गाठलेला आहे. आणि ग्रामीण भागामध्ये जी 60च्या दशकापासून जी पेट्रोनेज स्ट्रक्चर्स उभी राहिली होती, मग ती सहकार असेल किंवा इतर मार्गांनी, ती वेगवेगळ्या कारणांमुळे मोडकळीला आलेली. त्यांची जागा नवीन काही संरचनांनी घेतली आहे का, ते आत्ता तरी दिसत नाही. त्यामुळे शहरांची प्रश्न हे खरं म्हणजे केंद्रस्थानी यायला पाहिजे, पण अजूनही तसं होत नाही. म्हणजे बहुतांश आमदार आहे, पुढची जेव्हा निवडणूक होईल किंवा त्याच्या पुढची पुढच्या 10 वर्षात, त्यावेळेचे बहुतांश आमदार हे शहरी किंवा निमशहरी मतदारसंघातून निवडून आलेले असतील. तर मधल्या काळामध्ये शहरी प्रश्नांचं राजकारण होईल का? मग पाणी पुरवठा, समान पाणी पुरवठा, ट्रॅफिक, इन्फ्रास्ट्रक्चर, क्वालिटी ऑफ लाईफ, ही यादी किती वाढवता येईल, ते प्रश्न केंद्रस्थानी येतील का? तर बदल जर झाला तर ह्या दिशेने होण्याची शक्यता आहे. आणि समजा आपण 2035-40च्या दिशेने बघायला लागलो तर मतदारांनी राजकारण्यांकडून काय अपेक्षा ठेवल्या पाहिजे? मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की मतदारांना आपण लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे ते नेमकी कोणती कामं करण्यासाठी दिलेलं आहे ह्याच्याबद्दल सुद्धा मतदारांनी कधीतरी विचार करायला पाहिजे. म्हणजे लोकांशी संपर्क ठेवावा म्हणून धार्मिक कार्यक्रमांना, विवाह समारंभांना, इतर तत्सम कौटुंबिक सोहळ्यांना हे सगळे लोकप्रतिनिधी, त्यांच्या कुटुंबातली सदस्य जात असतात. तो लोकसंपर्काचा एक प्रकार आहे. पण अनेक ठिकाणी अनेक वेळा लोकांशी बोलल्यावर जाणवतं की तेच म्हणजे लोकप्रतिनिधीचं काम आहे, की माझ्या लग्नाला, माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना, आमच्याकडे कोणाचं तरी निधन झालं तर स्थानिक लोकप्रतिनिधी माझ्याकडे येऊन गेले, ह्याच्याबद्दल लोकांना काही एक आनंद होतो. हे ठीक आहे, पण मग मतदारसंघातल्या ज्या किंवा मतदारांच्या ज्या दैनंदिन समस्या आहेत किंवा काही पायाभूत सुविधांबद्दलच्या समस्या आहेत त्याच्याबद्दल काही मतदारांचं तरी म्हणणं आहे का? म्हणजे नांदेडला मी राहतो, तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट होता मधल्या काळामध्ये, तो आता नाही. आणि शहर वाढतंय, पण लोकांमधनं अशी काही मागणी होताना दिसत नाही की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असावी किमान पातळीवर तरी. तर मग मागणीच नसेल तर मग राजकारण्यांकडनं पुरवठा होईल ही अपेक्षाही कधी कधी अनाठाई वाटते. मला अनाठाई ठरू शकते की मग राजकारणी म्हणतील लोकांनाच काही देणं घेणं नाही आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं, तर मी कशाला आश्वासन करू आणि त्याच्यासाठी प्रयत्न करू, असं म्हणू शकतील. त्यामुळे मतदारांना सुद्धा आपण लोकप्रतिनिधींकडनं नेमक्या कोणत्या अपेक्षा ठेवतो ह्याच्याबद्दल कधीतरी विचार करायची गरज आहे. की माझी वैयक्तिक कामं काही अडचणी आहेत ती सोडवल्या, ह्या चांगल्या गोष्टी आहेत. शेवटी लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी असतात. पण व्यापक प्रमाणावर कायदेनिर्मितीची प्रक्रिया आहे. आता संसदीय कामकाजाचं 50 वर्षापूर्वी जे महत्त्व होतं तितकं राहिलं नाही असं आपण आजूबाजूला पाहू शकतो. त्याच्याबद्दल लोक काहीच म्हणत नाहीत की माझा लोकप्रतिनिधी अमुक एक कायदा होतोय ज्याचा माझ्या आयुष्यावर, व्यवसायावर, उपजीविकेवर असा परिणाम होऊ शकतो, त्याच्याबद्दल माझ्या लोकप्रतिनिधीचं काही म्हणणं आहे का? असेल तर त्यांनी मांडलंय का? किंवा नसेल तर तो माझा ऐकून घेईल का? ह्याच्याबद्दल लोक कितीसा विचार करतात. म्हणजे आपण लोकप्रतिनिधींना नेमकं कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यासाठी निवडून दिलंय का मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी दिलंय? ह्याची जी स्पष्टता पाहिजे ती अजून मतदारांमध्ये आहे का? दिसत तर नाही तसं. सर, खूप इंटरेस्टिंग मुद्दे समजून घेता आले. अस्मितेच्या राजकारणापासून ते भविष्यातलं राजकारण कसं असेल त्याबद्दल. भविष्यात वेगवेगळ्या विषयांवरती बोलत राहू, पण आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.